आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूयात की भाजपच्या या गवगवीत यशानंतर त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत। भाजपने गवगवीत यश संपादन केलेले आहेत, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, नेमकं काय वाटतंय? आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालाय, कारण का आम्हाला माहितीच होतं की आमची सरच जिंकून येणार, 100% खात्री होती आणि आता तर विजय झालेलाच आहे। त्यामुळे सगळे जेवढे नागरिक आहेत कुलाबा विभागामधले ते सगळे अत्यंत खुश आहेत आणि याच्या पुढेही सर सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करतील आणि सगळ्यांना मदत करतील ह्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि सर नक्कीच करणार, त्यासाठी आम्ही खूप 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 जास्त खुश आहोत। तुम्ही काय सांगाल? मी तर एवढी खुश आहे की आमचे साहेब निवडून आलेले आहेत आणि आमचा पूर्ण जनता त्यांच्याबद्दल फार आभार मानते। आपण अजून काही महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। मॅडम काय सांगाल, तुम्ही महायुतीने गवगवीत यश संपादन केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? महायुतीने बड़ी जीत हासिल की है इनके सर के बारे में। हमारे सर ने इतना कुछ किया है कि आज तक किसी ने किया नहीं होगा। गटर से लेकर रोड से लेकर सब चीज का हमको सुविधा करके दी है। हमारे सर ने बहुत कुछ किया है, हम उनके हमेशा साथ रहेंगे। तुम्ही काय सांगाल? महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत गवगवीत यश संपादन केलेलं आहे आणि आता येणाऱ्या या महायुती सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? आमचे राहुल नार्वेकर जी सगळीकडे असतात, प्रत्येक गली गली में हर जगह पे जाके, चाहे वो हाई राइज बिल्डिंग हो या स्लम्स हो, ही इज ऑलवेज बीन देयर टू हेल्प ईच एंड एवरी सिटीजन। ही इज ऑलवेज देयर। नार्वेकर फैमिली इज देयर सिंस 3 generations इन आवर कोलाबा के लिए नार्वेकर फैमिली से अच्छा ब्लेसिंग हो ही नहीं सकता है। 3 cheers फॉर नार्वेकर। तुम्ही काय सांगाल? भाजपने गवगवीत यश संपादन केलेलं आहे आणि महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे। देखिए, सबसे बड़ी बात है कि जो महायुति का प्रथम जो नारा है कि सबका साथ सबका विकास। अब तक जो भी सरकारें आई, जो भी प्रतिनिधि करने आया वो भरमाने वाला काम किया, बात बोल करके और पीछे भूल जाता था। लेकिन यहाँ पे या पूरे महाराष्ट्र में ये महायुति की जितनी भी गठबंधन पार्टियां हैं, वो जो भी भाजपा का अपना मूल मंत्र है कि सबका साथ सबका विकास, उस पर उन्होंने खरा उतरा। और खासकर ये जो कोलाबा विधानसभा क्षेत्र है, यहाँ पे ये पूरा जो राहुल नार्वेकर जी है विधानसभा के अध्यक्ष होते हुए भी जितने भी गली है, नली है और जितना भी योजना है, जहाँ भी है, मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो, जहाँ भी है वहाँ जाते हैं। और जाते ही नहीं है, वहाँ पे विकास कार्य करते हैं, मंदिर का निर्माण, मस्जिद का निर्माण, रोड का निर्माण, नाली, जितना भी विकास कार्य हो वहाँ करते हैं। जितने भी महाराष्ट्र कोलाबा के विधानसभा के अंदर में मंडल है, सारे मंडलों को एक तरफा उन्होंने मदद करते हैं और सुख दुख में सबका साथ निभाते हैं। वो केवल अभी अगला मुख्यमंत्री किसको चाहते हैं? देखिए, ये तो विषय बहुत मतलब ये है, महायुति का बनेगा और तीनों पार्टियां जो इसमें है शामिल, वो तीनों के विचार विमर्श होगा, उसके बाद ही निर्णय होगा। काका, तुम्हाला काय वाटतंय की आता पुढचा मुख्यमंत्री कोण असावा आणि यशाबद्दल नेमकं काय सांगाल? अरे काय बोलणार आता, एकनाथ शिंदे ना बिचारे ते बोलतात ना, बाळासाहेब म्हणता आम्ही लोकांनी धोकाधडी केले, काही नाही, तुम्ही जे काम नाही केलं ना ते काम बिचारे ते एकनाथ बिचारे शिंदेने केलं। ऐका, आमच्याकडे पण राहुल साहेब आहे ना, मकराने राहुल साहेब, त्यांचे क्या आपल्या कुलाबाईचा विकास करणारे कोण, हे 2 माणसं आहे। आम्ही इकडे काय आलो, इकडे आम्ही काय आलो, राहुल साहेबांना आम्ही आपले आलो, त्यांच्यावर आम्ही आलो का, विकास करणारी माणसं ही आहे। हां, आणि आम्हाला हे सर्व हे भाऊ आणि करणारे माणसं आहे ना, ते गेले, कोणी काय केलं ते आमच्याशी मतलब नाही। पण आमच्याकडे ना आज आहे ना राहुल साहेब आहे ना, कुलामध्ये राहुल साहेब आमच्या इकडे आहे। कोणी विकास करणारा, आमच्याकडे विकास करणारा, सासुंडा विकास करणारा राहुल साहेब, बाकी कोण नाही। दादा, तुम्ही काय सांगाल? महायुतीने गवगवीत यश संपादन केलेलं आहे। महायुतीने महाराष्ट्र जनतांनी या टाइमला दाखवलं ते बीजेपी सगळं प्रेम, जे प्रेम आहे, जे लोक बोलत होते काय बीजेपी ते कायच नाही, महायुती येणारच नाही, त्यांच्या तोंडावरती जे काला जे लावले महाराष्ट्राची जनताने त्यांना दाखवले। आणि आमचे नार्वेकर सर ते तर अनबिलिव्हेबल, ॲब्सेंटी कॅन्डिडेटच नाही त्यांच्या समोर, नार्वेकर सरांच्या समोर। आणि बीजेपीने जे बहुमत आले ते नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाने, फडणवीस जी आहे, एकनाथ शिंदे जी आहे, त्यांच्या सोबत जे बीजेपी आमचे जे जिथून आले, जे विन केले, ते महाराष्ट्र जनताने सर्वांना दाखवले की आम्ही एकजूट कसं आहे आणि कसे पुढे जे
अटल सेतू बनवले, कोस्टल रोड आहे, विकास आहे, त्याच्यानंतर ते एज्युकेशन आहे, लाडकी बहीण, सर्वात मोठी लाडकी बहीण योजना, ते आधीच कधीच कोणाला काही भेटत नव्हते आणि ते एकनाथ शिंदे सरांनी करून दाखवले, फडणवीस सरांनी दाखवले आणि नरेंद्र मोदीजी जे आपले पंतप्रधानमंत्री आहेत त्यांनी जे दाखवले, जे प्रेम आपले महाराष्ट्राबद्दल दाखवले, ते महाराष्ट्र जनता कधीच नाही विसरणार. आणि BJP नोवेर, त्यांचा पुढे आता कोणच नाही येणार कधीच. महाराष्ट्रामध्ये फक्त BJP अँड ओनली BJP. आणि आमचे लाडके राहुल नार्वेकर सर, विधानसभाचे अध्यक्ष, ते कुलाब्यामध्ये नार्वेकर सर, नार्वेकर फॉर कुलाबा. महायुतीने घवघवीत यश संपादन केलेलं आहे. भाजपने सुद्धा सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. तर नेमकं काय वाटतंय आणि लाडकी बहीण योजनेचा भाजपला म्हणजेच महायुती सरकारला फायदा झालेला आहे असं तुम्हाला एक महिला म्हणून वाटतं का? नक्कीच हा जो भरभराटीचा विजय महायुतीला मिळालेला आहे ते लाडक्या बहिणीचा आशीर्वाद त्यात सुद्धा आहे. आणि ही योजना गावोगावी पोचली म्हणून जेवढ्या आपल्या लाडक्या बहिणी होत्या त्यांनी आपले शिंदे भाऊ, देवा भाऊ आणि अजितदादा यांना भरभरून मतं दिली आणि आशीर्वाद दिला. तुम्ही काय सांगाल? ते नक्कीच मॅडमने सांगितलं त्यांच्यावर मी सहमत आहे. ते लाडकी बहिणाचे असर आहे आणि सगळीच योजना आहे, असं नाही की खाली लाडकी बहिणाच आहे, त्याने विकास पण केलेला आहे, सगळाच केला आणि आमच्यासाठी केलेला आणि सर्वांसाठी केलेला आहे, हे महत्वाचे आहे. तर आता एक महिला म्हणून भविष्यात तुम्हाला कोणकोणत्या योजना आणाव्या असं वाटतं आणि काय काय विकास कामं झाली पाहिजे? एक महिला म्हणून ते स्वयंसहायता होतील तर ते जास्त हे आहे आणि महिलांना 50-50% आरक्षण हे पाहिजे म्हणजे बरोबर समन्वयसाठी. तुम्ही काय सिनियर सांगाल? सिटीजनच्यासाठी, युवा महिला मोर्चासाठी सगळ्याचा लय आशीर्वाद मिळाला आहे सगळ्याला आणि भरपूर ते जनताने लय हे केलं आहे, मदत केला आहे आणि लय सगळा हे केला आहे, तो चांगला वाटतंय. लय BJP आले तर लई चांगलं वाटतंय. काकी तुम्ही काय सांगाल भाजपच्या यशाबद्दल? खूप खूप अभिनंदन सरांना. ही योजना खूप खूप पुढे पण चालणार आणि हमेशा, हिंदी में बोलती हूँ मैं, हमेशा हमेशा रहेगी ये योजना. काकी तुम्ही सुद्धा काय सांगाल या भाजपच्या यशाबद्दल, महायुतीच्या स्पष्ट बहुमताबद्दल? सगळं चांगलं झालंय, सगळ्यांना चांगला लाभ भेटलाय, त्यांच्या सगळ्यांना लाभ भेटला म्हणून ते लोकांनी त्यांना दिला की नाही आपल्यासाठी काय करते, आपला चांगला करते म्हणून त्यांनी सगळं मतदान केलं.